मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक हेमंत मंगळे आपले हेमंत मंगळे चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आपणा सर्वांना माहिती आहे की सध्या प्रवेशाची गर्दी सगळीकडे आहे. अभियांत्रिकी प्रवेश असो, वैद्यकीय प्रवेश असो किंवा इतर शाखांचे प्रवेश सध्या सुरू आहेत. आणि याकरता कास्ट व्हॅलिडिटी हा कॅटेगरी ग्राह्य धरण्याकरता महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो, महत्त्वाचा डॉक्युमेंट मानला जातो. आणि पुष्कळदा असं होते की आपण डॉक्युमेंट सबमिट करतो, त्यामध्ये मग त्रुट्या निघतात आणि परत परत आपल्याला डॉक्युमेंट्स द्यावे लागतात. अशामध्ये नेमका प्रवेश सुरू होऊन जातो आणि मग आपल्याजवळ कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र नसते आणि त्यामुळे आपले ॲडमिशन म्हणजेच प्रवेश हा अडचणीत येऊ शकतो. तर त्या संदर्भातच एक परिपत्रक हे निघालेलं आहे, त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तेव्हा सर्वांना अशी विनंती करतो की जर हेमंत मंगळे चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर करावं, कारण यामध्ये विद्यार्थ्यांकरता, नोकरी इच्छुक उमेदवारांकरता तसेच शासनाच्या इतर जी.आर याबाबतीत सांगोपांग चर्चा केली जाते. म्हणून मी विनंती करतो की आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं. मित्रांनो, व्यावसायिक अभ्यासक्रम जे आहेत, अभियांत्रिकी प्रवेश असो, वैद्यकीय प्रवेश असो किंवा इतरही व्यावसायिक अभ्यासक्रम जे आहेत, त्या प्रवेशांमध्ये कास्ट व्हॅलिडिटीला फार महत्त्व आहे. कास्ट व्हॅलिडिटीशिवाय ते प्रवेश होत नाहीत. परंतु या अडचणींमुळे, अनेक अडचणी असतात, त्या अडचणींमुळे कास्ट व्हॅलिडिटीचा जो डॉक्युमेंट आहे, दस्तावेज आहे, तो पूर्ण होऊ शकत नाही आणि इकडे प्रवेशाला सुरुवात होते, फेरीला सुरुवात होते आणि म्हणून कुणाचंही नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून सत्र 2026-27 म्हणजे येणारं जे सत्र आहे, या सत्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे तर त्यांच्याकरता शासनाने रिलॅक्सेशन दिलेलं आहे. तशा प्रकारचा शासन निर्णय हा सामान्य प्रशासन विभागाने काढलेला आहे आणि त्या संदर्भातच आपण आपल्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरिता मुदतवाढ देण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2024 प्रकरण क्रमांक 75 भाग 1 आरक्षण 5 मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई, दिनांक 2 जुलै 2026. तर 2 जुलै 2026चा हा शासन निर्णय आहे, जी.आर आहे. तर या शासन निर्णयाचा प्रस्तावना असा आहे, सन 2025-26 म्हणजे गेलं वर्ष, या शैक्षणिक वर्षामधील विविध शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी म्हणजेच अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग SC-BC व इतर मागास प्रवर्ग OBC प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश निश्चित झाले त्यांना संदर्भ क्रमांक 3 अन्वये जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांची मुदत देण्यात आलेली होती. त्याच धर्तीवर आता सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता काही कालावधीची मुदत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे. आता शासन निर्णय काय आहे, थोडंसं काळजीपूर्वक ऐका, कारण की आपण घाई करतो आणि मग त्याच्यामुळे चूक होते. तर तारखांच्या संदर्भात थोडंसं बारकाईने आपल्याला लक्ष द्यायचं आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या सन 2026-27 या शैक्षणिक वर्षामधील विविध शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी म्हणजेच अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग SEBC व इतर मागास प्रवर्ग OBC प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत, परंतु सदर विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन सदर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासहित
विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांची मुदत देण्यात येत आहे. सदर 6 महिन्यांच्या मुदतीमध्ये संबंधित विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. तर अर्ज केल्याच्या दिनांकापासून ही मुदत दिलेली आहे 6 महिन्याची, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. अन्यथा अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होतील व त्याबाबत संबंधित विद्यार्थी जबाबदार राहील. विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास देण्यात आलेली 6 महिन्यांची मुदत ही अंतिम संधी असून त्यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. तर अशा प्रकारचा हा शासन आदेश हा सचिव महाराष्ट्र शासन यांनी काढलेला आहे आणि या आदेशानुसार विद्यार्थ्यांना 6 महिन्याची सवलत ही जात वैधता प्रमाणपत्र SC-BC आणि OBC विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरता देण्यात आलेली आहे. तर ही बाब सर्वांनी लक्षात घ्यावी आणि जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रयत्न करावे आणि प्रवेशाचा अर्ज भरल्यापासून 6 महिन्याच्या आत ते प्रमाणपत्र संबंधित कॉलेजला सबमिट करावे. धन्यवाद.